बघा आज आपण बनवणार आहे डांगराची भाजी। त्यासाठी इथे मी डांगर घेतले, बघू शकतात तुम्ही अशा प्रकारचं डांगर घेतले। आता ते मी कापणार आहे, असं कापून बघा अशा प्रकारचं आपण हे मधलं गिर आहे ना हा काढून घेणार आहे। असं काढून टाकायचं मधलं गिर। बघा अशा प्रकारचे काप केलेत आपण। आता छोटे छोटे खापा करणार आहे याचे आपण। बघा अशा प्रकारचे आपण काप करून घेणार आहे, सगळे पण कापून घेणार आहे असे छोटे छोटे। बघा अशा प्रकारचे आपण कापून घेतले। आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा आपण इथं ना जिरा पावडर घेतली अर्धा चमचा, धना पावडर घेतली 1 चमचा, चवीपुरतं मीठ घेतले, अर्धा चमचा हळद घेतली आणि 2-4 कढीपत्त्याचे पानं घेतले, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलाय। बघा आपण इथं ना तेल घालून घेतोय 2-3 पळी। बघा इथे 3 पळी तेल घालून घेतले मी। आता 2-3 कढीपत्त्याचे पाने घेतोय। हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकतोय आणि ही डांगराची भाजी ना ही आपण आता लगेच टाकून देणार आहे वरतून। बघा इथं 2 मिनिटं हलवून घेतले। आता शेंगदाण्याचा कूट आहे ना हा आपण थोडासा आपण वरतून टाकतोय। आपण पाणी कोणतंही टाकणार नाही याच्यामध्ये। बघा आपण आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि तसं शिजून देणार आहे। बघा असं झाकण काढून घ्यायचं, मध्ये मध्ये हलवीत राहायचं। पाणी नाही टाकेले आपण। परत झाकण ठेवूया आपण। बघा आपली भाजी तयार झाली। 10 ते 15 मिनिटं लागले, एक पटकत होती ही भाजी। बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली। बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली। तुम्ही पण करून बघा, 15 मिनिटात तयार होती भाजी। बघा आपली डांगराची भाजी तयार झाली। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।